नमस्कार. गायन प्रकारात खूपसे प्रकार आहेत. त्यामध्ये अभंग, भक्तिगीत, भजनाचा प्रकार खूप लोकप्रिय आहे. अगदी सकाळ संध्याकाळ ऐकत राहावं आणि मन तृप्त होतं. पण त्यामध्ये खूप अनेक विविधता, अनेक प्रकार, रागांचं मिश्रण वगैरे अशा सगळ्या गोष्टीच त्याच्यामध्ये आहेत. म्हणून ते भावतं मला खूप. असंच एक अभंग आहे, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. त्यामध्ये छान दोन रागांचं एक अंतरे घेतले. जसे जर झुपकेदार फुल असावं आणि त्याचे दोन घेर असे वेगवेगळ्या रंगाचे असावे, ते छान दिसतं, उठून दिसतं. तसंच असे अनेक गाण्यांमध्ये प्रयोग केलेले आहेत. हा अभंग खूप छान असा त्या दोन रागांमध्ये खूप छान वाटतो, ऐकावं असं वाटतं. तर त्याच्याविषयी राजस सुकुमार मदनाचा पुतळा. त्यामध्ये दोन रागांचे अंतरे वेगवेगळे आहेत. दुसरा राग मागेश्री, तोही त्याच्यामध्ये घेतला आहे. थोडं पेश करतो तुमच्या समोर. पहिल्यांदा शिवरंजन. सारे ग रे सा, सारे ग पध सा ध प ग रे सा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, राजस सुकुमार. कस्तुरी मळवट चंदनाची उटी, कस्तुरी मळवट चंदनाची उटी. रुळे माळ कंठी, रुळे माळ कंठी, वैजयंती राजस सुकुमार मदनाचा पुतळा. आणि लगेच दुसऱ्या एका अंतरामध्ये लगेच बागेश्री कथा खूप छान वापरला आणि खूप असे ठेराव आणि किती छान वाटतं काय ऐकायला. मुकुट कुंडली, मुकुट कुंडली, श्रीमुख शोभले, मुकुट कुंडली. मग मदनी सानिध मपध मगरी सा, धनी सा धनी सा मगरी सा. मुकुट कुंडली, श्रीमुख शोभले. शिवरंजनी. सुखाचे ओतले, सुखाचे ओतले सकळी, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. कसं वाटलं माहिती नक्की कमेंटमध्ये कळवा. असं जर तुम्ही कमेंटमध्ये कळवा, आणखी असंच आपण घेऊन येऊ. धन्यवाद.